परीक्षा 2025चा निकाल तात्काळ जाहीर करू आणि तो सुद्धा 15 ऑगस्ट पूर्वी निकाल जाहीर करण्याची हमी पुन्हा एकदा परीक्षा परिषदेनं दिलेली आहे. परीक्षा परिषदेला आश्वासन देणं हे सोपं झालंय. आश्वासन नेहमीच दिलं जातं की पुढच्या आठवड्यात करू, आता 15 ऑगस्ट पूर्वी करू, परंतु तो निकाल 15 ऑगस्ट पूर्वी जाहीरच झाला पाहिजे, अन्यथा सुट्ट्या आहेत, वेळ लागेल आणि पुढचा आठवडा उजाडेल. याचसाठी आपल्या टीमच्या माध्यमातून शिक्षण मंत्र्यांची आपण शिवयुनिटी परिवाराच्या माध्यमातून भेट घेतली आणि त्याच्यानंतर आता निकालाच्या कामाला पुन्हा एकदा गती आलेली आहे. नुकतंच परीक्षा परिषदेची मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शहाणे आणि आमच्या टीमने नुकतीच भेट दिली होती, परंतु तरीसुद्धा त्यांनी सांगितलं होतं की थोडं थांबावं लागेल. परंतु आता मात्र जनप्रक्षोभ, तुमच्या सर्वांचा सोशल माध्यमांचा दबाव, तुमच्या सर्वांच्या ट्विट आणि बऱ्याच सर्व प्रयत्नामुळे आता याला पुन्हा एकदा गती आलेली आहे. आणि मित्रांनो, हा निकाल 15 ऑगस्ट पूर्वी जाहीर करण्यासाठी तुमच्या सर्वांचं अजून एक महत्त्वाचं काम आहे. ट्विटरवरती जा, सर्च करा बालू शहाणे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन केलेली लिंक आहे कमेंट सेक्शनमध्ये, त्याच्यावरती जाऊन तुम्ही तात्काळ निकाल जाहीर करा असं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे आणि जास्तीत जास्त रिपोस्ट रिट्विट करायचं आहे. कारण आता थांबायचं नाही आहे. थांबला तो संपला, हाच जो नियम आहे तो तुम्हालाही लागू होतो, आपल्यालाही लागू होतो. फक्त निकालाचा प्रश्न नाही आहे. उद्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू होणं बाकी आहे, जास्तीत जास्त पदांची भरती होणं बाकी आहे. त्यासाठी आपण या सोशल मीडिया परिवाराच्या माध्यमातून लढत आहोत आणि रस्त्यावरची लढाईसुद्धा आपण पुढच्या आठवड्यामध्ये सुरू करणार आहोत. जर हा निकाल लागला नाही तर, नुकतंच मी चॅनलवरती लाईव्ह केलं होतं तेव्हा सांगितलं होतं की लढण्याची गरज नाही आहे, परंतु मित्रांनो लढलो नाही तर एक पश्चाताप होतोय की आपण इतका उशीर का लागला. कारण जवळपास 75 दिवस उलटलेले आहेत, परंतु निकाल लागायला अजून नवीनच आश्वासनं मिळत आहेत. तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? निकाल लागलाच पाहिजे, तुमचं दायित्व काय असेल हे तर सांगाच. आणि ह्याच्या संदर्भातील जे काही अपडेट्स येतील ते तुम्हाला आपण चॅनलवरती देतच असतो. नुकतंच आता संच मान्यतेवरती सुनावणी होणार आहे फायनल, आणि ती सुद्धा 15 ऑगस्ट पूर्वी होण्याची शक्यता आहे. नुकतंच आपण चॅनलवरती लाईव्ह केलं होतं. अशा महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी स्टे कनेक्टेड, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, सर्वांपर्यंत पोहोचवा. शिक्षकांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही आपण सर्वजण लढत आहोत. लढूया, जिंकूया याच विश्वासासह निकाल लवकर लागण्यासाठी तुमची एक मदत हवी आहे, ती म्हणजे रिट्विट आणि रिपोस्ट. घरी बसून तेवढं तुम्ही करू शकता आणि आपण हा लढा जिंकूयात. पाहूयात, अजून पुढची आश्वासनं दिली तर मात्र थांबायचं नाहीये, लढायचं आहे, ती सुद्धा रस्त्यावरची लढाई नक्कीच लढूया.